पण या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबईत खुल्या महिला प्रवर्गाचा तिसरा महापौर मुंबईत होणार आहे। मुंबईत पुन्हा महिला राज भाग्यश्री या घडीची महत्त्वाची अपडेट। महत्वाचं आहे हे खरं तर राघवी, महिलांसाठी अत्यंत अभिमानास्पद खरं तर ही गोष्ट आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। याचं कारण आपण बघितलं की याआधी देखील 2 महिलांनी इथे महापौर पद भूषवलेलं होतं। आता पुन्हा खुला प्रवर्ग महिला पडलेला आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं तर 33% महिलांना आरक्षण राजकारणात देण्यासंदर्भातला एक GR पास झालेला आहे आणि यामध्ये हे जे महिलांना आरक्षण देणं असेल किंवा महिलांना राजकारणामध्ये संधी देणं असेल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। असं देखील म्हटलं जातं राघवी की एक महिला जर तिचं घर व्यवस्थित उत्तमपणे सांभाळू शकते तर ती राज्य किंवा देश किंवा त्या भागातला जो परिसर आहे, ती नगरपालिका आहे, ती अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळू शकते। कोविडमध्ये आपण बघितलं की किशोरी पेडणेकर स्वतः रस्त्यावर उतरून अगदी भाग्यश्री मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। सगळ्यात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिका मानली जाते। 70,000 कोटींचं बजेट एकट्या मुंबई महापालिकेचं असतं। आशियातली मोठी महापालिका म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि याच मुंबई महापालिकेवर महापौर म्हणून महिला विराजमान होणार आहे। पुन्हा एकदा मुंबईत महिला राज आपण पाहायला मिळेल असं म्हटलं जातं। या